नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरी या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता, तर कोणता देश लहान मुलांसाठी ऑक्सफर्डच्या मलेरिया लसीला मंजुरी देणारा जगातील पहिला देश ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच घाना हा देश ऑक्सफर्डच्या मलेरिया लसीला मंजुरी देणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. ही जी लस आहे याचा विकास ऑक्सफर्ड विद्यापीठाद्वारे करण्यात आलेला आहे, तर याची निर्मिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे करण्यात येत आहे. या लसीला काय नाव देण्यात आलेलं आहे, तर R21 अथवा मॅट्रिक्सएम असे या लसीला नाव देण्यात आलेलं आहे. आणि आता ही लस 5 ते 36 महिने वयोगटातील लहान मुलांना देण्यात येणार आहे. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 2022-23 या वित्त वर्षात कोणता देश हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश बनला आहे? तर आता 2022-23च्या आकडेवारीनुसार अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश बनलेला आहे. आणि याआधी म्हणजे 2021-22 मध्ये सुद्धा अमेरिकाच हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश होता. आणि आता 2022-23 मध्ये सुद्धा अमेरिकाच हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश बनलेला आहे. तसेच आता 2021-22च्या तुलनेमध्ये 2022-23 मध्ये दोन्ही देशातील व्यापारामध्ये 7.65% वाढ झालेली आहे. आणि आता या 2022-23 मध्ये हा व्यापार किती होता, तर 128.55 अब्ज अमेरिकन डॉलर इतका हा व्यापार होता. त्यामध्ये भारताने अमेरिकेला 78.31 अब्ज डॉलरची निर्यात केलेली आहे, तर अमेरिकेकडून भारताने 50.24 अब्ज डॉलरची आयात केलेली आहे. आणि 2021-22च्या आकडेवारी बरोबर याची तुलना केल्यास भारताची निर्यात ही शुल्लक वाढलेली आहे, पण अमेरिकेच्या आयातीमध्ये चांगल्या प्रकारची वाढ आपल्याला पाहण्यास मिळते. आणि 2021-22 मध्ये या दोन्ही देशांमधील एकूण व्यापार किती होता, तर 119.42 अब्ज डॉलर इतका हा व्यापार होता. आणि मित्रांनो, भारताला अमेरिकेबरोबरच्या व्यापारामध्ये नेहमीच व्यापार शेष प्राप्त होतो. आणि यावेळेस म्हणजे 2022-23 मध्ये हा व्यापार शेष किती आहे, तर 28 अब्ज डॉलर इतका हा व्यापार शेष आहे. आता हा व्यापार शेष म्हणजे काय, तर एखाद्या देशासोबत ज्यावेळेस आपण व्यापार करतो त्यावेळेस त्या देशाकडून करण्यात येणाऱ्या आयातीपेक्षा आपण त्या देशाला जास्त निर्यात करत असतो, त्यावेळेस जी आयातीपेक्षा जास्तची निर्यात असते त्याला व्यापार शेष असं म्हणतात. बरं, मग भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश कोणता आहे, तर चीन आहे. चीन आणि भारत या दोन देशांमध्ये 2022-23 मध्ये एकूण 113.83 अब्ज डॉलरचा व्यापार झालेला आहे. आणि भारत आणि चीन या दोन्ही देशातील व्यापारामध्ये 2021-22च्या तुलनेमध्ये 2022-23 मध्ये 1.5% घट झालेली आपल्याला दिसून येते. कारण 2021-22 मध्ये या दोन्ही देशांमधील व्यापार हा 115.42 अब्ज डॉलर इतका होता आणि आता तो घटून 113.83 अब्ज डॉलर इतका झालेला आहे. याबरोबर हे फॅक्ट सुद्धा नोट करून घ्या. 2022-23 मध्ये चीनला भारताद्वारे करण्यात येणाऱ्या निर्यातीमध्ये 28% घसरण झालेली आहे. आणि आता भारताद्वारे चीनला 2022-23 या वित्त वर्षामध्ये एकूण 15.32 अब्ज डॉलरची निर्यात करण्यात आलेली आहे. तेच भारताद्वारे चीनकडून करण्यात येणाऱ्या आयातीमध्ये 4.16% वाढ झालेली आहे. आणि मित्रांनो, जसे भारताला अमेरिकेसोबत व्यापार शेष प्राप्त होतो, तर चीन सोबत नेहमीच भारताला व्यापार तूट प्राप्त होते. आणि 2022-23 मध्ये चीन सोबतची भारताची व्यापार तूट किती होती, तर 83.2 अब्ज डॉलर इतकी ही व्यापार तूट होती. आता याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, 2022-23 मध्ये भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश कोणता आहे, तर UAE आहे, म्हणजे संयुक्त अरब अमिरात हा देश आहे. आणि या देशासोबतचा भारताचा एकूण व्यापार किती आहे, तर 76.16 अब्ज डॉलर इतका आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर सौदी अरेबिया आहे. भारत आणि सौदी अरेबियातील एकूण व्यापार हा 52.32 अब्ज अमेरिकन डॉलर इतका होता. तर पाचव्या क्रमांकावर सिंगापूर हा देश आहे. सिंगापूर आणि भारत या दोन देशातील व्यापार हा 35.55 अब्ज अमेरिकन डॉलर इतका होता. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. कोणता देश हा ChatGPT वर प्रतिबंध लावणारा पहिला युरोपियन देश ठरला आहे? तर आता इटली हा देश ChatGPT वर प्रतिबंध लावणारा पहिला युरोपियन देश ठरलेला आहे. आणि अशाच प्रकारे यापूर्वी चीन, इराण, उत्तर कोरिया आणि रशियामध्ये सुद्धा ChatGPT सारख्या ओपन AI चॅटबॉटवर बंदी घालण्यात आलेली आहे. आणि आता इटली या देशाने या ChatGPT वर बंदी घातल्यानंतर ओपन AIच्या चॅटबॉटशी संबंधित समस्याचे निराकरण करण्यासाठी युरोपियन डेटा प्रोटेक्शन बोर्डने एका टास्क फोर्सची सुद्धा स्थापना केलेली आहे. आता मॅपमध्ये पहा, इटली हा देश कुठे आहे, तर युरोप खंडामध्ये इटली हा देश आहे. आणि इटलीची राजधानी काय आहे, तर रोम ही इटलीची राजधानी आहे. आणि याबरोबरच सध्या इटलीच्या पंतप्रधान कोण आहेत,
तर जॉर्जिया मेलोनी ह्या इटलीच्या पंतप्रधान आहेत. तर युरो हे इटली या देशाचं चलन आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, रोम या शहरामध्ये FAO म्हणजेच फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचं मुख्यालय देखील आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 3 पहा, खालीलपैकी कोणता खेळाडू IPL मध्ये सर्वात जलद 100 बळी घेणारा खेळाडू ठरला आहे? तर आता कागिसो रबाडा हा IPL मध्ये सर्वात जलद 100 बळी घेणारा खेळाडू ठरलेला आहे. आणि कागिसो रबाडा यांनी 64व्या सामन्यामध्ये हा 100वा बळी घेतलेला आहे. याआधी हा विक्रम कोणाच्या नावावर होता? तर लसित मलिंगा यांच्या नावावर होता. लसित मलिंगा यांनी 70 सामन्यामध्ये 100 विकेट घेतले होते आणि आता त्यांचा विक्रम मोडून कागिसो रबाडा यांनी हा विक्रम आपल्या नावावर स्थापन केलेला आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, IPL मध्ये सर्वात जलद 4000 धावा काढण्याचा विक्रम हा KL राहुल यांनी केलेला आहे. यांनी 105 डावामध्ये या 4000 धावा पूर्ण केलेल्या आहेत. याआधी हा विक्रम कोणाच्या नावावर होता? तर क्रिस गेल यांच्या नावावर होता. क्रिस गेल यांनी 112 डावामध्ये या 4000 डावा पूर्ण केल्या होत्या. तसेच आता विड वॉर्नर IPL मध्ये सर्वात जलद 6000 धावा करणारे फलंदाज ठरलेले आहेत. त्यांनी 165 सामन्यामध्ये या 6000 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता प्रश्न क्रमांक 14 पहा, भारतातील पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यटन बोटीचे नाव काय आहे? तर आता भारतातील पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यटन बोटीला सूर्यांशू असं नाव देण्यात आलेलं आहे. या बोटीची निर्मिती कोणाद्वारे करण्यात आलेली आहे? तर केरळ स्टेट इनलँड नेव्हिगेशन कॉर्पोरेशनने या सूर्यांशू बोटीची निर्मिती केलेली आहे. तसेच ही जी बोट आहे या बोटीमध्ये 27 किलोवॅट वीज निर्माण केली जाऊ शकते आणि या बोटीची निर्मिती श्रीलंका या देशामध्ये 3.95 कोटी रुपये खर्च करून करण्यात आलेली आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा, जम्मू विभागातील पहिले ट्युलिप गार्डन कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर आता जम्मू विभागातील पहिले ट्युलिप गार्डन हे सनासर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि आता नुकतेच जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सनासर येथील या ट्युलिप गार्डनचे उद्घाटन केलेलं आहे. आणि हे जे ट्युलिप गार्डन आहे हे केंद्रशासित प्रदेशातील दुसरे आणि जम्मू विभागातील पहिले ट्युलिप गार्डन ठरलेलं आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात राहू द्या, आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन जम्मू आणि काश्मीर मधील श्रीनगर येथे आहे. आता आपण येथे जम्मू काश्मीर विषयी बोलत आहोत, तर याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या, जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा कधी देण्यात आलेला आहे? तर 31 ऑक्टोबर 2019 मध्ये हा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि जम्मू काश्मीरची हिवाळी राजधानी जम्मू तर उन्हाळी राजधानी श्रीनगर हे आहे. सध्या जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहेत? तर मनोज सिन्हा आहेत. आणि जम्मू काश्मीरमध्ये 3 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते? तर दाचीगाम नॅशनल पार्क, किश्तवार नॅशनल पार्क आणि सलीम अली नॅशनल पार्क हे 3 नॅशनल पार्क जम्मू काश्मीरमध्ये स्थित आहेत. याबरोबरच उल्लर आणि दाल हे सरोवर सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 6 पहा, परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर यांनी कोणत्या देशामध्ये बुजी पुलाचे उद्घाटन केले आहे? तर नुकतेच आता परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर यांनी मोझांबिक या देशामध्ये बुजी पुलाचे उद्घाटन केलेलं आहे. आणि आता हा जो बुजी पूल आहे याची निर्मिती भारताच्या सहाय्याने मोझांबिक या देशामध्ये करण्यात आलेली आहे. आणि हा पूल 132 किलोमीटर लांबीच्या टिका बुजी सोपाळा या रस्ता प्रकल्पाचा एक भाग आहे. आता प्रश्न क्रमांक 7 पहा, आता यामध्ये काय विचारलेलं आहे? तर बालिकाटन हा युद्धाभ्यास कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो? तर बालिकाटन हा युद्धाभ्यास अमेरिका आणि फिलिपिन्स या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. आणि यावेळेसच्या या युद्धाभ्यासामध्ये एकूण 17,600हून अधिक लष्करी कर्मचारी सहभागी झालेले आहेत. याबरोबरच या युद्धाभ्यासामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि जपान या देशांनी सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे. आता 8वा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या क्रांतिकाराची जयंती ही महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरी केली जाणार आहे? तर आता विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आता महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरी केली जाणार आहे. आणि विनायक दामोदर सावरकर यांची जयंती कधी असते? तर 28 मे रोजी असते. आणि आता महाराष्ट्रामध्ये 28 मे हा दिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. आता हा दिवस साजरा करण्याची मागणी कोण केली होती? तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही मागणी केली होती. प्रश्न क्रमांक 9 पहा, ई खरेदीच्या अंमलबजावणीत ईशान्येकडील राज्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून कोणत्या राज्याला सन्मानित करण्यात आले आहे? तर आता ई खरेदीच्या अंमलबजावणीत ईशान्येकडील राज्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून त्रिपुरा या राज्याला सन्मानित करण्यात आलेला आहे. त्रिपुराविषयी हे सुद्धा नोट करून घ्या, त्रिपुराची स्थापना 1972 मध्ये करण्यात आलेली आहे. स्थापनेनुसार हे 20वे राज्य होतं. आणि त्रिपुराची राजधानी काय आहे? तर आगरताळा ही त्रिपुराची राजधानी आहे. आणि सध्या त्रिपुराचे राज्यपाल हे सत्यदेव नारायण आर्य आहेत आणि मुख्यमंत्री हे माणिक शाह आहेत.
याबरोबरच त्रिपुरामध्ये 2 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते, तर क्लाउडेड लेपर्ड नॅशनल पार्क आणि बायसन नॅशनल पार्क हे त्रिपुरामध्ये स्थित आहेत. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. जागतिक हिमोफिलिया दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जातो, तर जागतिक हिमोफिलिया दिन हा दरवर्षी 17 एप्रिल रोजी साजरा केला जातो. आणि हा जो हिमोफिलिया आजार आहे हा रक्तातील थ्रोम्बोप्लास्टिन नावाच्या पदार्थाच्या कमतरतेमुळे होतो. आणि हा जो पदार्थ आहे हा काय करतो, तर रक्त लवकर गुठळ्यामध्ये बदलण्यास हा पदार्थ मदत करतो. आणि हा जो दिन आहे हा प्रथम कधी साजरा करण्यात आला होता, तर 1989 मध्ये हा दिन प्रथम साजरा करण्यात आला होता. आणि हा जो दिवस आहे हा 17 एप्रिल रोजीच का साजरा केला जातो, तर 17 एप्रिल रोजी फ्रँक श्नेबेल यांची जयंती असते आणि त्यांच्या जयंती दिनानिमित्त हा दिवस जागतिक हिमोफिलिया दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. फेमिना मिस इंडिया 2023 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.